सोलापुरात शिवगंगा मंदिर ते सम्राट चौक या मार्गावर महापालिकेने विजेचे मोठे दिवे बसविले आहेत। या दिव्यांच्या खांबावर कालच्या बाजूला उघड्यावरच विजेचा वायरी पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या वायरिंगमध्ये वीज प्रवाह सुरूच असतो। सदर उघड्या वायरी धोकादायक व जीवघेण्या स्थितीत होत्या। सोना हिरा चौकातील पंजाब नॅशनल बँकेसमोर रस्त्यावरील वीज खांबाखाली वायरिंग पूर्णपणे बाहेर पडलेल्या स्थितीत होती। हा प्रकार अनेक दिवसापासून सुरू होता। या मार्गावर कस्तुरबा बाजी मंडई, विविध बँका, शाळा, महाविद्यालय, बस स्थानक आदी आस्थापना असल्याने हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो। विद्यार्थी, व्यापारी, नागरिकांची रहदारी असते। मुक्या जनावरांचा सतत वावर असतो। अशा पार्श्वभूमीवर उघड्यावरील वायरिंगचा धक्का लागून एखाद्याचा बळी गेल्यास जबाबदार कोण, असा सवाल निर्माण झाला होता। सोना हिरा चौकातील प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माजी नगरसेवक विनायक विटकर यांना फोनवरून निदर्शनास आणून दिले। विटकर यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली। विटकर यांनी पालिकेच्या वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली। वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सदर मार्गावरील सर्वच वीज खांबाखालील उघड्यावर पडलेली वायरिंग व्यवस्था बंदिस्त केली। या कामाला 1.5 तासाचा अवधी लागला। रस्त्यावर वायर निघाले तर आपले शाळा आहे, शाळेचे पोरं चालले तर मला पोरं जरा अर्जंट पाठवा। माजी नगरसेवक विनायक विटकर यांची सतर्कपणा दाखविल्याची बाब कामी आली। विटकरे नेहमीच लोकहिताच्या कामाला प्राधान्य देतात। त्यांच्या सावधगिरीमुळेच पुढील होणारा जीवघेणा अनर्थ टळल्याचे दिसून आले। सोना हिरा चौक नेहमीच नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला असतो। या ठिकाणी वीज खांबाखालील विजेची उघडी पडलेली वायरिंगचा प्रकार धोकादायक ठरत होता। हा प्रकार माजी नगरसेवक विनायक विटकर यांना लक्षात आणून दिला। त्यांनी त्वरित याची दखल घेऊन वायरिंग बंदिस्त करण्याचे काम करून घेतले। विटकर हे नेहमीच लोकसेवा करण्यामध्ये आघाडीवर असतात, अशी बोलकी प्रतिक्रिया शैलेश पटेल यांनी दिली। माझं नाव शैलेश पटेल आहे। मी कस्तुरबा मार्केट पंजाब नॅशनल बँकेच्या समोर राहिला आहे। हा या जायचा रस्ता आहे सम्राट चौक ते शिवगंगा देवळापासून। तर हा जे पोल आहे आपले, तर तिथले जर साईडचे जे वायर निघालेले आहेत ती धोकादायक आहे। पण 2-3 वेळा मी सांगून करून पण कोणाला नाही, पण शेवटी विनायक विटकर साहेब आपले नगरसेवक एरियातले आमचे, त्यांनी येऊन हे सगळं काम करून घेतलेलं आहे। आता तुमच्या समोरच आहे ते पोल लावलेलं तिथं आणि त्याला कवरिंग करून पूर्ण पॅक करून दिलेलं आहे। आणि हा रगारीचे रस्ता असल्यामुळे लेकराची शाळा, कॉलेजेस हे सगळं मार्ग हेच आहे येण्या जाण्याकरता। तर हे काम केलेलं आहे विटकर साहेबांचा मी फार आभारी आहे। माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्या कामाचे सर्वांनीच कौतुक केले, त्यांना धन्यवाद दिले।